संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफीसाठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीनद्वारे तपासणी, जलद आणि अचूक रिपोर्टसाठी भिसे सोनोग्राफी व एक्स-रे सेंटर पलूस, संपूर्ण शरीराची सोनोग्राफी, सर्व प्रेग्नन्सी स्कॅन्स, फेटल 3D 4D स्कॅन, कलर डॉपलर, डिजिटल एक्स-रे, इलास्टोग्राफी, एनॉमली स्कॅन यासह दर गुरुवारी 2D इकोची सुविधा। भिसे सोनोग्राफी व एक्स-रे सेंटर पलूस, जुने मराठे भिसे हॉस्पिटल जवळ। शेतजमिनीच्या वादातून पलूस येथील तरुणावर चाकू हल्ला, महिलांनाही मारहाण, चौघांवर गुन्हा दाखल। पलूस येथील मातंग समाज मंदिरात जवळील एळावी रोडवर शेतजमिनीच्या वादातून एका तरुणावर चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या हल्ल्यात सोमनाथ पोपट सदामते वय 27 राहणार पलूस गंजीखाना हा तरुण गंभीर जखमी झाला आहे। ही घटना रविवारी दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास घडली असून यामुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। या प्रकरणी पलूस पोलिसांनी 4 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। प्रकाश मिरासो सदामते, विठ्ठल सुनील सदामते, आप्पासो प्रकाश सदामते आणि विश्वजित लालासो सदामते अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे असून सध्या सर्व आरोपी फरार आहेत। मिळालेल्या माहितीनुसार सोमनाथ सदामते व त्यांच्या कुटुंबियांचा शेतजमिनीचा वाद सुरू आहे। याच वादातून आरोपींनी शहर परिसरात खोटी अफवा पसरवली होती। या अफवेचा जाब विचारण्यासाठी जखमी सोमनाथ यांची वहिनी पूजा सदामते गेले असता वरील 4ही आरोपींनी वाद घालण्यास सुरुवात केली। सुरुवातीला त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली, मात्र काही वेळातच वादाचे रूपांतर हिंसक झटापटीत झाले। तक्रारीनुसार आरोपींपैकी एकाने फिर्यादीस जीवे मारण्याची धमकी देत शिवीगाळ केली। त्यानंतर झालेल्या झटापटीत आरोपींनी थेट चाकूचा वापर केला। या हल्ल्यात फिर्यादी सोमनाथ यांच्या दोन्ही दंडावर गंभीर जखमा झाल्या आहेत। याच वेळी वाद सोडवण्यासाठी आलेल्या फिर्यादीच्या वहिनी पूजा धनाजी सदामते यांनाही आरोपींनी धक्काबुक्की करत शिवीगाळ व मारहाण केली। तसेच नाजुका सदामते यांनाही मारहाण झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे। आरोपींनी अँगलने मारहाणीचा प्रयत्न केल्याचाही आरोप आहे। पलूस पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत 4ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून फरार आरोपींचा शोध सुरू आहे।